नमस्कार सेविका ताईंनो, बघा तुम्ही मुख्य सेविकेचा फॉर्म भरत असाल तर हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविका ताईंसाठी असणार आहे। कारण की भरपूर सेविका ताईंच्या कमेंट आल्या, काही ताईंचा मेसेज आला, त्या मेसेजच्या आणि कमेंटच्या आधारे आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे। बघा ताईंनो, फॉर्म जर तुम्ही भरत असाल तर अगदी 2च दिवस बाकी आहेत। या 2 दिवसांमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तरच तुम्हाला मुख्य सेविकेची जी अंतर्गत कोट्यातील जी परीक्षा आहे ती तुम्हाला देता येणार आहे। तर त्याच्या अगोदर काही ताईंनी कमेंट केल्या, त्या कमेंटचं आपण काही महत्त्वपूर्ण त्यांना उत्तर देऊ। तर बघा ताईंनो, काही सेविका ताईंचा असा प्रश्न होता की आम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी आहे, तर आम्ही यासाठी फॉर्म भरू शकतोय का? तर नाही, ज्या सेविका ताई ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही। हां, ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, ज्यांना अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाचा अनुभव आहे, त्या सेविका मात्र हा फॉर्म भरू शकताय। आता दुसऱ्या एका ताईंनी फोन करून विचारलं की त्या अगोदर अंगणवाडी मदतनीस होत्या 5 वर्ष, 5 वर्षानंतर त्या सेविका झाल्या, त्यामुळे त्यांची अंगणवाडी केंद्रामध्ये त्यांची 10 वर्ष, तर त्या ताई म्हटले की 5 वर्ष मदतनीस केलं, 5 वर्षानंतर त्यांचं प्रमोशन झालं, त्या सेविका झाल्या। आता सध्या त्यांना अंगणवाडीमध्ये 10 वर्ष सेवा दिली आहे, फक्त त्यांना मदतनीसांची 5 वर्ष आणि सेविकेंचे 5 वर्ष असे 10 वर्ष झालेत। तर ताईंनो, तुम्ही देखील अर्ज करू शकत नाही। ज्या सेविका म्हणून, बघा अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष झालेले आहेत त्या सेविका अर्ज करू शकतात। आता पुढचा एक प्रश्न होता की एका अंगणवाडी ताईंना 50 वर्ष 4 महिने झाले, तर त्या ताई अर्ज करू शकतात का? कारण की त्यांची जी जन्मतारीख आहे, त्यांची ती जन्मतारीख 10/7/1975 आहे। तर त्या ताईला सांगायचं आहे की, तर ताई तुम्ही अर्ज करू शकता। यांनी स्पष्ट इथं नमूद केलेलं आहे 1/1/1975 नंतर जन्मलेल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सर्व सेविका याच्यामध्ये अर्ज करू शकताय। कारण की यांनी वयाची गणनाच बघा 50 वर्ष यांनी कधी केलेले आहेत, तर 1/1/2025 रोजी। तर त्या ताईला त्यावेळेस 50 वर्ष पूर्ण झाली नव्हती आणि आता त्यांना 50 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे त्या ताई देखील इथं हा अर्ज भरू शकताय। दुसरं म्हणजे की पर्यवेक्षकासाठी काही त्यांनी प्रश्न केले की किती वर्ष लागते? तर पर्यवेक्षक होण्यासाठी 50 वर्षापेक्षा ज्या सेविकाताईंचं वय जास्त नाही त्या सेविकाताई याच्यामध्ये अर्ज हा करू शकताय। आता बघा, आता आपण महत्त्वाच्या माहितीकडे वळूया। ती महत्त्वाची माहिती म्हणजे की अंगणवाडीचा हा जो अंतर्गत मुख्य सेविकेची जी भरती आहे याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी अगदी 2च दिवस बाकी आहेत। या 2 दिवसांमध्ये ज्या सेविकाताई यासाठी पात्र आहेत त्या सेविकाताईंनी सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरताना जे आपली डॉक्युमेंट आहे, जे आपलं कास्ट सर्टिफिकेट आहे, बघा ताईंनो, कास्ट सर्टिफिकेट असते, आपल्या नावाच्या याच्यामध्ये बदल असेल तर ती सुद्धा डॉक्युमेंट सर्व सविस्तरपणे सादर करा। गॅजेट असणे किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल तर अगदी उत्तम आहे, परंतु गॅजेट असणे अत्यंत आवश्यक आहे। तसेच बघा, फॉर्म भरताना आपले जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा। जर तुमची कास्टमधून असेल, म्हणजे SC ST NT OBC मधून असाल तर तुम्हाला तो कास्टचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देखील सादर करू शकताय। तसेच बघा, आपल्याला फॉर्म भरताना एक प्रमाणपत्र लागणार आहे। हे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्याच अंगणवाडी सेविका हा फॉर्म भरू शकतात। आता हे प्रमाणपत्र कोठून घ्यायचं? तर त्यांना हे प्रमाणपत्र आपल्या CDPO कडून घ्यायचं, म्हणजे आपले जे बालविकास प्रकल्प अधिकारी असतील, जे मॅडम असू द्या किंवा सर असू द्या, यांच्याकडून हे आपल्याला प्रमाणपत्र घ्यायचं आहे। अगोदर आपण त्यांना अर्ज करायचा आहे की मला हे प्रमाणपत्र पाहिजे। जर त्यांनी ते प्रमाणपत्र दिलं तरच आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे आणि ज्या सेविका पात्र आहेत त्यांना तर हा फॉर्म भेटणारच आहे। तर बघा, हे प्रमाणपत्र सादर करणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे प्रमाणपत्र आपल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून घ्यायचं आहे। आता महत्त्वाचा पुढचा प्रश्न होता की ग्रामीणमधील अंगणवाडी सेविका फॉर्म भरू शकतात? तर ताईंनो, नाही, ही नागरी विभागातील भरती आहे। ग्रामीणमधील ज्यावेळेस भरती निघेल त्यावेळेस देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ही नागरी भरती आहे, त्यामुळे नागरी विभागातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनाच फक्त हा फॉर्म भरता येणार आहे। आता नागरीची म्हणजे शहरी विभागाची आली, तर ग्रामीणची देखील लवकरच भरती ही येणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। 21 ऑगस्ट 2026 पर्यंतच ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे दिनांक आहे। ज्या अंगणवाडी सेविका ताईंनी अगोदर फॉर्म भरलेला, बघा याच्या अगोदर देखील अंगणवाडी मुख्य सेविकेची भरती एप्रिल 2025 मध्ये निघालेली, काही ताईंनी त्यावेळेस अर्ज केला,
काहींनी केला नाही, कारण की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टे आलेला. अंगणवाडी सेविकाताईंनी काही संघटनेच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केलेले, त्यामुळे त्याच्यामध्ये स्टे आलेला. आता तो स्टे हटलेला आहे. त्यामुळे आता जर त्यांनी त्यावेळेस जर फॉर्म भरला असेल तर त्यांनी आता त्यावेळेस जर फी जर भरली असेल आणि त्यांना सक्सेसफुली सबमिटेड असा जर मेसेज प्राप्त झाला असेल आणि त्यांनी फी जर भरली असेल तर त्यांना पुन्हा इथं त्यांनी नमूद केलेलं आहे बघा, ज्यांनी फी इथं बघा वरती बघा खालचा ऑप्शन काय आहे ते बघा 25/4/2025 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले असून ज्यांना सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज प्राप्त झालेला आहे व ज्यांनी फी स्वरूपात देय असणारी रक्कम भरलेली आहे त्यांनी या भरतीसाठी पुनश्च ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही असं म्हणण्यात आलं आहे. तरी देखील तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही हा इथं नंबर दिलेला आहे बघा 9594533203 हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती कॉल करून तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या सेविका फॉर्म भरतायत त्यांच्या देखील अडचणी असू द्या, ज्या सेविका फॉर्म भरता त्यांना आला नाही त्या सेविकांच्या देखील सर्व अडचणी इथं सोडवण्यात येणार आहे. नंबर पुन्हा एकदा पाहता येईल 9594533203 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि ज्या काही आपल्या फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी इथं त्यांना सांगायच्या आहेत. तुमच्या अडचणींचं नक्कीच इथं निराकरण करता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीसांना ही माहिती शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.